मी जर तेव्हा तुझी साथ दिली नसती, तुझ्यावर विश्वास नसता ठेवला, तर काय झालं असतं तुझं? काय झालं असतं? एकदा स्वतःला माझ्या जागी ठेव किंवा मला तुझ्या जागी येऊ देत, मग आपण एकमेकांशी बोलूयात. मग मग कळेल तुला. मी सांगू तुझ्या आईवडिलांना की तू अशा चुका केल्यात, तू अशी वागलीस? बोल ना, सांगू? बोल ना, सांगू का? मी जाणीव करून देतोय की तू मूर्खासारखी वागतीयस. मूर्खासारखी वागतीयस. मी हे सगळं ह्यासाठी बोललो की तुला कळावं की मला काय वाटतंय, मला कसं फील होतंय. कारण मी मनापासून तुला आपलं मानलंय ग. मनापासून प्रेम केलंय मी तुझ्यावरती, सर्वस्व मानलंय तुला. दिस इज नॉट फेअर यार. दिस इज रॉंग. हे तू बरोबर नाही करत आहेस माझ्यावर. तूही आजपर्यंत किती चुकली आहेस. आणि मी एकदा काय बोललो तर तू नातं संपवायला निघालीस. नातं संपवायला. वा. अगं तो मुलगा जेव्हा तुझ्या भावनांशी खेळला, तुझ्या शरीराशी खेळला, तेव्हा तुझी अवस्था काय झाली होती आठवते तुला? तेव्हाच मी ठरवलं होतं की तुला यापुढे कधी अंतर देणार नाही, कधी खचू देणार नाही, कधी रडू देणार नाही. स्वतःच्या आई वडिलांच्या नजरेमध्ये तुला मोठं बनवेन. आणि फक्त विचार नाही केला ग. विचार नाही केला, त्यासाठी वाटेल ते केलं, प्रयत्न केला. आणि तू मला वाईट ठरवतेस. एकदा रागात बोललो म्हणून तू मला सोडून निघालीस, नातं संपवायला निघालीस. तू मला सोडणार आहे? हे बघ राणी, परिस्थिती सेम राहत नसते. परिस्थिती बदलते. हा जे माझ्या बरोबर घडतंय ना, ते इच्छा नाहीये, पण तुझ्या बरोबरही घडू शकतं. तेव्हा जे बोलशील ना, विचार करून बोल. फार प्रेम केलंय मी तुझ्यावरती. परिस्थिती बदलते, वेळ बदलते.